राज्यात भटक्या कुत्र्यांची समस्या ही मोठ्या प्रमाणावरती आहे। तशीच समस्या बारामती शहरात देखील आहे। बारामती शहरातील नागरिकांनी अनेक वेळा या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा यासाठी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना तसेच उपमुख्यमंत्री अजित पवारांना वेळोवेळी निवेदने दिली होती। त्या निवेदनांचा कुठेतरी विचार केलेला दिसत आहे, कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी नगरपालिकेचे जे अधिकारी आहेत यांना काही दिवसांपूर्वी आदेश दिले। त्यानंतर खऱ्या अर्थाने नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी यावरती प्रगतीपथावर काम चालू केलं आणि बारामतीमध्ये एक कंटेनर तयार करण्यात आला। या कंटेनरला खऱ्या अर्थाने वातानुकूलित कंटेनर आहे, जे बारामती शहरात भटकी कुत्री फिरत आहेत यांना सुरुवातीला पकडलं जातं, त्यांचं निर्बीजीकरण केलं जातं आणि खऱ्या अर्थाने ही भटकी कुत्री 2 दिवस जी आहेत ती देखरेखीखाली ठेवली जातात आणि त्यानंतर त्यांना अँटी रेबीज अशी लसीकरण केलं जातं। खऱ्या अर्थाने या समस्येमुळे बारामतीमधील नागरिक हे विशेषतः शाळकरी मुले असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील यांना या समस्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता। अनेक घटना देखील याच्या आधी घडल्या होत्या, परंतु ही सद्यस्थितीतली जी वातानुकूलित कंटेनर आणि अँटी रेबीज लस असेल किंवा निर्बीजीकरण भटक्या कुत्र्यांचं असेल, हे करणारं बारामती शहर हे राज्यातील नव्हे तर देशातील पहिलं शहर ठरलेलं आहे। त्यामुळे नागरिक असतील किंवा मोठ्या प्रमाणावरती यांच्यामध्ये येणाऱ्या भविष्याच्या काळात जी जीवितहानी होणार आहे ही मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे आणि भटक्या कुत्र्यांपासून भविष्यात बारामती शहर हे मुक्त होईल अशी देखील आशा व्यक्त केली जात आहे आणि साहजिकच यामध्ये नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे। साहजिकच या सिस्टीम ही कशी राबवलेली आहे या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत सद्यस्थितीत ज्या भटक्या कुत्र्यांचं निर्बीजीकरण असेल किंवा अँटी रेबीज लस दिली जात आहे या संदर्भात बोलण्यासाठी डॉक्टर आहेत। डॉक्टर साहेब, काय सांगाल, कशा पद्धतीने ही मोहीम राबवलेली आहे जेणेकरून भटक्या कुत्र्यांना देखील त्रास होणार नाही आणि बारामतीतील ज्या नागरिकांच्या समस्या आहेत ह्या देखील सुटणार आणि येणाऱ्या काळात जीविताचा धोका टळणार आहे? सुरुवातीला आपण डॉग पकडतो, त्यानंतर आपण त्याला एक दिवस नाही ऑब्झर्वेशन मध्ये ठेवतो। ऑब्झर्वेशन मध्ये ठेवल्यावर परत मग दुसऱ्या दिवशी त्याला परत चेक करतो। नंतर जर हा सर्जरी करण्यासाठी ओके आपल्याला वाटलाय तेव्हा आपण सर्जरी करतो। त्यानंतर 2 दिवस त्याचं पोस्ट ऑपरेटिव्ह ट्रीटमेंट चालतंय। त्यानंतर आपण त्याला परत त्याच ठिकाणी आपण GPS लोकेशननुसार परत सोडतो आणि जेव्हा आपण आता आपल्याला ओळखायचं आहे की या कुत्र्याचं नसबंदीकरण झालेलं आहे, तर आपण त्याला डावा कान जो आहे त्याला V शेपमध्ये कट करतोय आणि त्यांना बेल्ट पण लावतोय आणि जेव्हा आपण रिलीज देतो त्यावेळेस त्याला अँटी रेबीज व्हॅक्सिनेशन पण देतो। डॉक्टर साहेब, परंतु ही भटकी कुत्री आहेत यांच्या कुठेतरी जीविताला येणाऱ्या काळात त्रास तर होणार नाही याची कशा पद्धतीने तुम्ही काळजी घेतलेली आहे? कशा पद्धतीने जेणेकरून त्या भटक्या कुत्र्यांना देखील त्रास होणार नाही आणि नागरिक देखील यापासून कुठेतरी त्यांच्या त्रासापासून वाचतील, अशा पद्धतीची तुम्ही सुविधा करण्यात आली? तर जेव्हा आपण नसबंदीकरण करतोय ते कशासाठी करतोय? आपण अग्रेशन वगैरे जे असतं ना, एक कुत्रा असतो ज्याला म्हणजे रागीट स्वभावाचा असतो, तो सगळ्यात शांत होऊन जातो आणि आपण त्याला अँटी रेबीज व्हॅक्सिनेशन देत असतो। त्याने पण एक रेबीज जो आपण पसरलेला एक रोग आहे ज्याला काहीच ट्रीटमेंट वगैरे नाही आणि लोकांना जो रेबीज डॉग आहे तो चावल्यामुळे त्यांना पण होऊ शकतो। तर यामुळे काय होईल की जे रेबीज जो आहे त्याला आळा घालण्याचा प्रयत्न चालू आहे। भटक्या कुत्र्यांना यामध्ये कोणताही त्रास होणार नाही, जेणेकरून त्यांचं जे आरोग्य आहे ते तसंच राहणार ना? आरोग्य तसंच राहणार, जे काही आहे तो नॉर्मलच राहणार। फक्त जो आता रेबीजला काही ट्रीटमेंट नाही आहे तर आपण त्याला आळा घालण्यासाठी फक्त व्हॅक्सिनेशन हाच एक उपाय आहे। एकंदरीत भविष्यातील बारामती शहरातील भटक्या कुत्र्यांची समस्या ही दूर होईल अशी खात्री वाटते? नक्कीच मला खात्री वाटते। आपल्यासोबत जे भटक्या कुत्र्यांच्यावरती मोहीम राबवलेली आहे, नागरिक देखील यामध्ये आनंदी आहेत। काय सांगाल काका, खऱ्या अर्थाने नगरपालिकेने ही मोहीम राबवलेली आहे, कसं पाहता? कारण भटक्या कुत्र्यांचा त्रास शाळकरी मुले असतील किंवा ज्येष्ठ नागरिकांना किंवा शहरातील अनेक नागरिकांना होत होता, कसं पाहता या मोहिमेकडे?
मी अजीज जाफर सय्यद, राहणार बोईगल्ली, खंडोबा नगर. मी बऱ्याच दिवसांपासून नगरपालिकेकडे या गोष्टींचा पाठपुरावा केलेला आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की जगा आणि जगू द्या, म्हणजे जो प्राणीमात्रांना जगण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत आणि त्याचबरोबर जे माणसाच्या सहवासात आहेत, जेणेकरून माणसाला पण त्याचा त्रास नाही झाला पाहिजे आणि ते पण जगले पाहिजे, याच्यासाठी सर्वसामान्य नागरिक म्हणून आम्ही बराचसा पाठपुरावा प्रशासनाकडे केलेला आहे. आणि कुठंतरी आता यश येताना दिसतंय. माननीय आमदार आमचे अजितदादा पवार असतील, सुप्रियाताई असतील, जे लोकप्रतिनिधी आहेत, त्यांनी कुठंतरी लक्षात घेतलेलं आहे आणि प्रशासनाला ही मोहीम राबवायला लावलेली आहे. आता महत्त्वाचा भाग आहे की यांच्या स्क्वॉड करून ते कुत्रं पकडलं जातंय, इथं ठेवलं जातंय, त्याचं परीक्षण केलं जातंय, त्यानंतर त्याच्यावर ट्रीटमेंट केली जाते आणि त्याच्यावर ते अँटी रेबीज जी लस दिली जाते, त्याच्यामुळं जेणेकरून भविष्यात ते नागरिकांना मोठा त्रास होतो. ऐका ना, त्याच्यामुळं जे काही त्रास होणार आहे, नागरिकांना बाईट जरी झाली तरी तो वाचणार आहे, त्याला तो त्रास होणार नाही, हे मोठं उद्दिष्ट समोर ठेवलेलं आहे. त्याचबरोबर दुसरी गोष्ट की त्याचं जे निर्बीजीकरण केलं जात आहे कुत्रा कुत्रीचं, त्याच्यामुळे त्यांची संख्येला आटोका येणार आहे आणि आपोआप ऑटोमॅटिक म्हणजे त्यांची प्रजनन क्षमता कमी होऊन नागरिकांना जे काही जास्त कुत्र्यांचा उच्छाद मांडला जातोय तो कंट्रोलमध्ये येणार आहे. हा पथदर्शी प्रकल्प आहे, महाराष्ट्रातला आहे, बारामतीतला आहे, हा देशाला एक नमुना ठरणार आहे. म्हणून हा प्रकल्प पुढील काळात छान चालावा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. काय सांगाल, भटक्या कुत्र्यांपासून अनेक लोकांना इजा देखील झाल्या होत्या. आता कुठंतरी ही मोहीम हाती घेतल्यामुळे येणाऱ्या काळात धोका टळणार आहे. कसं बघता आपण एक बारामती नागरिक? बारामती शहरात आतापर्यंत भटक्या कुत्र्यांमुळं लहान लेकर असेल, जनावर असेल, वेलेल्या गायी, त्यांचे जे बछडे असतील, त्यांचा चावा घेऊन बऱ्याच दुर्घटना घडलेल्या आहेत. आतापर्यंत सकाळला व्यायामला जे वॉकिंग करतात ना, त्यांच्यावर सुद्धा अटॅक केलेला आहे आणि एकत्र मिळून अटॅक करतात. शहराच्या जवळ मैला असल्यामुळं तिथं हे टाकाऊ वस्तू आहेत, शहरातला सगळा कचरा वगैरे, तिथं कुत्रे ते खाऊन मस्तावलेले कुत्रे आहेत. त्यामुळे ह्याच्यासाठी आता बारामती नगरपालिकेने जे अत्याधुनिक यंत्रणा वापरलेली आहे ती खूप चांगली आहे की त्यांना पकडायचं, मोहीम पकडल्यानंतर चालू केल्यापासून फरक जाणवतो या 2-3 आता हळूहळू पुढे जाणवेल ही मोहीम चालू केल्यानंतर की पकडल्यानंतर बाबा त्याला ऑब्झर्वेशन मध्ये ठेवलं जातं, मग त्याची नसबंदी केली जाते की जेणेकरून त्याची पैदास कमी होईल आणि नंतर मग त्याला आयडेंटिफायसाठी त्याला कानाला ते हे केलं जातं आणि मग त्याला सोडलं जातं की हा त्याच ठिकाणी सोडलं जातं. अशा प्रकारे बारामती नगरपालिका यंत्रणा वापरत आहे. काका, आपण तर सद्यस्थितीत या मोहिमेत पहिल्यापासून काम करत, कसं पाहता, कशा पद्धतीने मोहीम राबवली? मोहीम ही 100% यशस्वी होती आणि हे पूर्ण रेबीज जे वॅक्सिन आपण दिलं जातो ना, 100% वॅक्सिन होते आणि लोकांच्या पब्लिकच्या आरोग्याच्या दृष्टीने हे धोकामुक्त सगळं रेबीज दिलं जाते आणि इथून पुढं सुद्धा 100% राबवलं जाईल. स्वच्छ बारामती, सुंदर बारामती आणि आरोग्यदायी बारामती ही 100% होणार, यशस्वी होणार. ही भारतातली देशातली 1 नंबरची बारामती नगर परिषद ठरली जाते. काय सांगाल, भटक्या कुत्र्यांसंदर्भातली मोहीम राबवली जाते, कशा पद्धतीने येणाऱ्या काळात बारामतीचे नागरिक जे जीवितहानी होत होत्या किंवा जे भटकी कुत्री अनेक ज्येष्ठ नागरिक असतील, शाळकरी मुलांना त्रास होत होता, कशा पद्धतीने ही मोहीम एक नवदिशा देणार? कसं माहिती आहे का, जर आपण जर पाहिलं राज्यातच नाही तर सर्वीकडेच म्हणजे जे भटके कुत्रे ह्यांचा जे समूह गोळा होतो आणि जर एखादा व्यक्ती गाडीवर चालत असतील किंवा बारकी मुलं असतील तर त्यांनाही घोळका एकदम त्यांच्यावर अटॅक करतो. ह्याच्यामुळे काही लोक जीव बी गेल्यात. पण असं आहे की हे करणं इथं एवढं गरजेचं होतं कारण की ह्याची दखल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली आणि ही जी कंटेन आहे म्हणजे थोडक्यात ती बीडचे हनुमंत शेळके यांचं यांनी तयार केलं, हे त्यांची संकल्पना आहे. ह्या संकल्पनेतून त्यातनं राज्यामध्ये ते जे ज्या ज्या ठिकाणी गेले त्याचं ते यशस्वी झाले. त्यामुळं अजितदादांनी त्यांना इथं आणलं. आता इथं जर ते यशस्वी होणारच आहे, डॉक्टरांचं म्हणणं आहे की आम्ही ते यशस्वी करणार. पण हे का गरजेचं आहे, कारण हे जर असं झालं तर जे आहेत जे आपले वयोवृद्ध असतील, जी मुलं असतील, ह्यांचा जीव वाचणार आहे. कारण की ही कुत्री इतके वाढलेत, ह्यांचा अटॅक जे होतो एका वेळेस 4-4, 5-5 जण अटॅक करतात एखाद्या बाळावर, एखाद्या तर त्याला वाचवायला कोण जात नाही कारण की 7-8 जण असल्यामुळं. त्यामुळं कसं आहे, हे होणं काय गरजेचं आहे कारण की ह्यांचे जीव महत्वाचे आहेत आणि दादाने ती डोक्यात घेऊन की बाबा हे वाचावेत वयोवृद्ध बाळ, हा त्यांच्यासाठी त्यांनी हे जे प्रयोग केलाय तो प्रयोग नक्कीच बारामतीसाठी फायदा ठरणार आहे. नक्कीच हे होते बारामतीमधील नागरिक आणि विशेषतः जे या मोहिमेत डॉक्टर आहेत यांच्याकडून असं सांगण्यात आलेले आहे की हा नाविन्यपूर्ण उपक्रम यासाठी आहे की सुरुवातीला भटक्या कुत्र्यांचं निर्बीजीकरण केलं जातं, त्यानंतर अँटी रेबीज लस दिली जाते. निर्बीजीकरण केल्यामुळे भविष्यात जी भटकी कुत्री आहेत त्यांची संख्या ऑटोमॅटिकली कमी होईल आणि साहजिकच जो नागरिकांना एखाद्या भटक्या कुत्र्याने चावा घेतला तर साहजिकच अँटी रेबीज लस दिल्यामुळे त्या नागरिकाला कोणताही धोका राहणार नाही. साहजिकच अशा पद्धतीची ही मोहीम
बारामतीत देशात पहिल्यांदा सुरू होते, त्यामुळे नक्कीच ह्या मोहिमेचं नागरिक असतील यांच्याकडून मोठ्या प्रमाणात कौतुक केले जाते आणि येणाऱ्या काळात ज्या भटक्या कुत्र्यांपासून जीविताला हानी आहे ही टळली जाणार अशी देखील खात्री नागरिक करताना दिसत आहेत. दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.